सचिन भेंडे यांच्या उमेदवारीवर तुषार भारतीय यांनी आक्षेप नोंदवला असून उमेदवारी प्रक्रियेत नियमांचे पालन झाले नसल्याचा दावा त्यांनी केला आहे। निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार देत त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। या आक्षेपामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आज आपने प्रभाग क्रमांक 19 से आपका नामांकन पत्र भरा था, लेकिन इसी बीच में शाम में जो है महानगर पालिका कार्यालय में कुछ बड़ी हलचल नज़र आ रही। उस हलचल के पीछे का मुख्य कारण क्या है? प्रभाग क्रमांक 19 मध्ये मी अर्ज भरला आहे आणि त्या ठिकाणी एक उमेदवार सचिन भेंडे यांनी पण अर्ज टाकला आहे, पण ते महानगरपालिकेचे कंत्राटदार आहेत। त्यांनी जिल्हा नियोजन आणि महानगरपालिकेची कामं घेतली आहेत आणि त्या कामाचं डिफेक्ट लायबिलिटीज जो असतो ते 3 वर्षाचा आहे। त्यामुळे त्याच्या अगोदर तो कॉन्ट्रॅक्ट संपू शकत नाही आणि तो कॉन्ट्रॅक्ट दुसऱ्याला ट्रान्सफर पण नियमानुसार होऊ शकत नाही आणि म्हणून ते जर कंत्राटदार आहे तर त्यांना नगर परिषदेची उमेदवारी मिळू शकत नाही, ते लढू शकत नाही। त्याच्यावर आम्ही ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आणि त्याच्यावर रिटर्निंग ऑफिसर जे आहेत दराडे साहेब त्यांच्याकडे आमची बाजू मांडणं सुरू आहे। उसमें आपने कुछ पॉइंट भी निकाले थे कि उन्होंने उनके लाइसेंस को कैंसिल करने के संदर्भ में एक पत्र दिया था, वो बड़ी आपने गलती पकड़ी है। वो क्या गलती थी? नाही, त्यांनी 2025 म्हणजे 17 डिसेंबरला त्यांनी एक पत्र दिलं की माझं लायसन्स रद्द करण्यात यावं। तारीख 17 आहे आणि महानगरपालिकेमध्ये शिक्का 16 तारखेचा आहे। म्हणजे हे पहिल्यांदाच झालं आहे आणि सगळी बनवाबनवी आहे असं दिसते आहे। म्हणून त्या संदर्भातला तक्रार जर त्याच्यावर सगळे कागदपत्र बघितले तर त्यांचा अर्ज हा रद्द झाला। विदर्भ वादळ न्यूज, अमरावती।